महिला आणि पुरुष दोनाच्याही खो खो वर्ल्ड कपवरती भारतीय संघानं नाव कोरलेलं आहे। नेपाळच्या संघाला खो देत भारताच्या महिला संघानं खरं तर या विश्वचषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे। आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट यासाठी आहे की संघाचं नेतृत्व मराठमोळी व्यक्ती करत होते। माझ्यासोबत प्रियंका आहेत, तुम्ही संघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि वर्ल्ड कप सोबत आहे, आज काय भावना आहेत पहिल्या तुमच्या? भावना खूप छान आहेत, कारण की खूप प्राऊड फील होते की मी ॲज अ कॅप्टन राहिले आपल्या भारतीय संघाची, जे की पहिलं विश्वचषक झालं त्या संघामध्ये मी माझ्यावरती जी जबाबदारी टाकली होती खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने, ती जबाबदारी मी खूप छान रीतीने पार पाडली। आणि आज आपण हा कप जो बघतच आहात तर खूप कप छान आहे आणि याच्यासाठी आम्ही खूप मेहनत केलेली, गेले इतके वर्ष झालं खेळतोय। पण आणि मागील एक महिना झाला आमचा JLN स्टेडियममध्ये कॅम्प लागला होता 60 जणांचा, त्यामध्ये आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली। त्याच्यानंतर शेवटी 15 इंडियाचे बेस्ट प्लेयर निवडले गेले टीमसाठी। तर आणि आज हे माझ्या नेतृत्वाखाली आपण मी भारताला विश्वचषक मिळवून दिलं, त्याबद्दल मी स्वतःला खूप प्राऊड फील समजते। भारताला तुम्ही नेतृत्व वर्ल्ड कप मिळवून दिलेलंच आहे, पण मराठमोळं आपलं महाराष्ट्राचं एक नातं वेगळं आहे आणि मराठी दोन्ही टीमचं नेतृत्व मराठमोळी प्रतीक असतील किंवा तुम्ही दोघांनीही मराठी नेतृत्व ह्याचं मराठीपणाचा वेगळा अभिमान आहे। हो नक्कीच आहे, कारण की मराठी माणूस म्हटलं तर खूप अभिमान वाटतो। जेव्हा आपली लोक इथं कालसुद्धा खूप ऑडियन्समध्ये मराठी लोक आली होती ते सपोर्ट करण्यासाठी, तर खूप छान वाटलं मला की आपली लोक एवढ्या लांबनं आम्हाला सपोर्ट करण्यासाठी इथे येतात, तर ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। प्रियंका, बीडसारख्या ग्रामीण भागामधनं येऊन किंवा तिथनं येऊन या संघाचं नेतृत्व हे स्वप्न बघितलं तसं वाटतं तुम्हाला? कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं या सगळ्याकडे बघता? म्हणजे बीड हे फक्त माझं गाव आहे, पण मी पुण्यामध्येच राहिलेले, माझ्या जन्माच्या आधीपासून आई वडील पुण्यातच तिथं जॉबसाठी वगैरे वडील तिकडनं इकडं आलेले। तर माझं पूर्ण जे आहे शिक्षण वगैरे हे सगळं माझं पुण्यातच झालं आणि खो खोसुद्धा मी पुण्यातच शिकलेले, पिंपरी चिंचवड ह्या एरियामध्ये। तर मला जे काय आतापर्यंत भेटलं ते सगळं पुणे जिल्ह्याकडनं भेटलेलं आहे। तर मी स्वतःला खूप म्हणजे भाग्यशाली समजते की म्हणजे मी मराठी मुलगी आहे आणि कालसुद्धा लोकांनी मला इथं येऊन खूप सपोर्ट केला, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे। तुम्ही अधिकारी आहात सध्या, सेलटेक्स इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही सध्या काही काम करत आहात। आगामी काळातली रणनीती कशी असणार? कारण तुम्ही हा विजय संपादित केल्यानंतर सगळ्यांकडनं कौतुक झालं, खूप सगळे ट्विटर असेल किंवा सोशल मीडियावरती सगळीकडनं तुमच्या विजयाचा डंका पिटल्याचं बघायला गेलं। महाराष्ट्र सरकारकडनं देखील तुमचं कौतुक केलं, आगामी रणनीती काय असणार? महाराष्ट्र सरकारने सुद्धा आम्हाला आता आम्ही इन्कम टॅक्समध्ये सध्या मी जॉब करते, पण महाराष्ट्र सरकारने सुद्धा आम्हाला थेट नियुक्तीमध्ये डायरेक्ट क्लास 1चा जॉब ऑफर केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, खरं तर खो खो हा दुर्लक्षित खेळ आहे असं एक प्रकारे म्हणता येईल, कारण क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, या महत्त्वाच्या खेळांकडनं लोकांचा किंवा खेळाडूंचा, तरुण पिढीचा, नव्यानं येणाऱ्या सगळ्यांचा भर असतो। खो खोमध्ये येणाऱ्या नव्या पिढीसाठी तुम्ही काय सांगाल? पहिला आम्ही ज्यावेळेस खो खो चालू केलं तर त्यावेळेस हे नॅशनल लेवलपर्यंत स्थगित होता आपला खो खो, पण त्याच्यानंतर 2016पासून खो खोच्या भरपूर इंटरनॅशनल टुर्नामेंट झाल्या। मी सुद्धा 2023मध्ये एक इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळले आणि त्याच्यानंतर त्याच्या बेसवरतीच मला इन्कम टॅक्समध्ये जॉब लागला आहे। तर पहिला हा फक्त गल्लीतला वगैरे खो खो खेळ म्हणला जायचा किंवा शाळेमध्ये वगैरे खेळणार आहे, पण आज तो जागतिक लेवलला पोचलेला आहे। तर मी सगळ्या नवोदित खेळाडूंना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही मोठ्या प्रमाणात खो खो खेळला पाहिजे, त्यामध्ये पुढे जाऊन खूप करिअर आणि फ्युचर आहे। निश्चितच, म्हणजे हा गल्लीतला खेळ नाहीये, याला देखील करिअर आहे, अशा पद्धतीची भावना प्रियंकाने व्यक्त केलेली आहे। त्यांचे प्रशिक्षक आहेत आपल्यासोबत। मॅडम, क्या बताइएगी, दो वर्ल्ड कप है, पुरुष का भी है और महिलाओं का भी है, क्या भावना है क्या आपकी? सर, भावनाएं व्यक्त करने में कोई खुशी का ठिकाना नहीं है कि आज भारतवर्ष का अपना खेल, धूल मिट्टी का खेल, और ये ऊंचाइयों तक पहुंचा है कि जो मिट्टी में खेला जाता था वो मड टू स्काई हमारा खेल गया, और उसका आयोजन करवाने के लिए भी हमारे भारत देश को इसका मौका मिला, और इसको हमने बहुत ही अच्छे ढंग से हर तरह से जितनी भी टीम्स आई हैं उनके खाने पीने का, रहने का, सहने का, और जब उस टाइम पे बहुत ही खुशी हुई कि जब सब टीम्स आज होटल से चेकआउट करके जा रही हैं तो वो खुशी के मारे उनकी आंखों से आंसू हैं। वो कहते हैं कि ऐसा वर्ल्ड कप जब भी कभी टूर्नामेंट होएगा तो हम भारत में आना ज़रूर चाहेंगे, और इतना अच्छा सफल आयोजन किया जिसमें हमारे प्रेसिडेंट सुधांशु मित्तल सर, हमारे जो फेडरेशन के महासचिव हैं श्री MS त्यागी सर, क्योंकि वो अपने आप में भी एक कोच रहे हैं, तो उन्होंने जब एक कोच होता है तो उनको प्लेयर की छोटी से छोटी चीज़ की आवश्यकता का, उनकी ज़रूरत क्या है, कैसे उनको क्या चाहिए, उन सब चीज़ों का, इस चीज़ को ध्यान में रखते हुए इस आयोजन को सफल हुआ और भारत देश को दो वर्ल्ड कप में जीत हासिल हुई। तो इस चीज़ का वी फील प्राउड, वी आर द प्लेयर ऑफ खो खो।
खरं तर ह्या भावना आहेत त्यांचे प्रशिक्षक असतील किंवा खेळाडू असतील यांच्या सगळ्या भावना आहेत. हे 2 वर्ल्ड कप आता सध्या जरी दिसत असेल तर याच्यामागं खूप मोठी मेहनत आहे. त्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी गेला. त्यासाठी जी प्रॅक्टिस आहे ती खूप खेळाडूंना करावी लागली. आगामी काळामध्ये नव्या खेळाडूंनी खो खोकडे वळावं अशा पद्धतीचं आव्हान देखील प्रियंका यांनी साम टी व्हीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळते. कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप, साम टी व्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.